महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध झाली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये मिळतात। या योजनेत महिलांना आता 2100 रुपये मिळणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे। लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आता समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेत आता महिलांना 9000 रुपये मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत 5 हप्ते जमा झाले आहेत। आता महिला 6व्या हप्त्याची वाट बघत आहेत। लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता डिसेंबर महिन्यात येणार आहे। या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही आहे। मात्र आता ज्या महिलांना सुरुवातीला फॉर्म भरले होते आणि त्यांना पैसे आले नाहीत त्यांना एकदम 9000 रुपये येऊ शकतात। लाडकी बहीण योजनेतील 6 हप्ते एकदम महिलांच्या अकाउंटला जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे। मीडिया रिपोर्टनुसार ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या आधी फॉर्म भरले आहेत आणि त्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नव्हते अशा महिलांना या योजनेत आत्तापर्यंत पैसे मिळाले नव्हते। मात्र आता या महिलांना 6 महिन्याचे हप्ते एकदम येऊ शकतात। लाडक्या बहिणींचे लक्ष आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे लागले आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता खाते वाटपानंतर दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे। तसेच डिसेंबर महिना संपायला अवघे 12 ते 13 दिवस राहिले आहेत। त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। याबाबत आदित्य तटकरेंनी माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींना मार्चपर्यंत थांबा, अर्थसंकल्प अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपये दिले जातील असं त्यांनी सांगितलं। याचाच अर्थ जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल मार्चमध्ये तेव्हा कुठेतरी 2100 रुपये दिले जाण्याचा निर्णय होऊ शकतो किंवा त्यामध्ये बजेट त्याचं सँक्शन केलं जाऊ शकतं आणि त्यानंतरच त्याच्या पुढच्या महिन्यापासून किंवा त्या महिन्यापासून महिलांच्या खात्यावर 2100 रुपये मिळू शकतात। तर आता नेमकं पाहावं लागेल की ज्यांना आतापर्यंत काहीच पैसे मिळाले नाही त्यांना या महिन्यात पैसे मिळतात का आणि या महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येतो हे पाहण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। तर अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।